तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 14 सॉल्व करणार आहे. अन आयडियल गॅस इन ब्रॅकेट गॅमा 1.5 ब्रॅकेट कंप्लीट इज एक्सपांडेड ॲडिबॅटिकली. तर एक आयडियल गॅस दिलेला आहे ज्याचा स्पेसिफिक हीट रेशो 1.5 दिलेला आहे आणि तो एक्सपांड करतो आपण ॲडिबॅटिकली. हाऊ मेनी टाइम्स हॅज द गॅस टू बी एक्सपांडेड. तर किती टाइम्स आपल्याला गॅस एक्सपांड करायचा आहे. टू रिड्यूस RMS वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल 2 टाइम्स. तर RMS वेलॉसिटी त्याची जी आहे तर ती रिड्यूस करायची किती 2 टाइम्स. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी जे पहिलं ऑप्शन आहे ए ते आहे 8 टाइम्स, बी ऑप्शन आहे 16 टाइम्स, सी ऑप्शन आहे 12 टाइम्स आणि डी ऑप्शन आहे 20 टाइम्स. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये एक आयडियल गॅस दिलेला आहे त्याचा गॅमा आहे 1.5. गॅमा स्पेसिफिक हीट रेशो ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम याचा रेशो आपल्याला दिलेला आहे. हा गॅस एक्सपांड होतोय ओके कसं ॲडिबॅटिक आणि आपल्याला व्हॉल्यूम किती प्रमाणात एक्सपांड होणार आहे जर त्याचं RMS वेलॉसिटी रिड्यूस होणार आहे किती 2 टाइम्स. RMS वेलॉसिटी रिड्यूस होत आहे मग RMS वेलॉसिटी आपण सी निर्माण करणार मग C2 जो आहे तो किती असणार 1/2 दॅट ऑफ द C1. रिड्यूस झालेला आहे कमी झालेला म्हणजे 1/2 घ्यायचा आहे. इन्क्रीज झाला असता डबल झाला असता ठीक आहे मग 2C1 घेतला असता. तर स्पीड दिलेला आहे तुम्हाला आणि आपल्याला फाइंड करायचं काय तर V2 फाइंड करायचा आहे. व्हॉल्यूम या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे पण तो V1च्या स्वरूपात या ठिकाणी फाइंड करायचा म्हणजे व्हॉल्यूम किती प्रमाणात एक्सपांड झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी C RMS दिलेला आहे. RMS रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी याचा जो फॉर्म्युला घेतला तर याचा फॉर्म्युला असेल √3RT/m. 3 कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे म्हणजे हा जो C RMS आहे हा C RMS हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार ॲब्सोल्यूट स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग काम करता येईल आपल्याला या ठिकाणी C2 डिवायडेड बाय काय घेतला C1 घेतला तर इथं √ ऑफ काय घेता येईल आपल्याला T2 डिवायडेड बाय T1 इतकं घेत आहे. C2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. C2 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 C1 टाकून देतं 1/2 C1 आणि त्याला डिवाइड करायचं परत कशाने C1 ने आपण या ठिकाणी डिवाइड करणार आणि या ठिकाणी राहिलं √ किती T2 डिवायडेड बाय काय T1. C1 आणि C1 काय आला कॅन्सल. आता याचं काय करून घेऊ स्क्वेअरिंग करून घेऊ मग आपल्याला T2 डिवायडेड बाय काय भेटेल T1 आणि 1चा स्क्वेअर किती 1 2चा स्क्वेअर किती झाला 4 झाला ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय तर टेम्परेचरचं रिलेशन. आता आपल्याला ॲडिबॅटिक प्रोसेस दिलेलं आहे फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस. ॲडिबॅटिक प्रोसेस जर घेतलं तर PV गॅमा हा काय भेटेल आपल्याला कॉन्स्टंट पण आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन फाइंड करायचं आपल्याला टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं. मग आपल्याकडे दुसरं एक रिलेशन आहे TV गॅमा -1 हा काय असतो तर तुमचा कॉन्स्टंट असतो. मग आपल्या याच्यासाठी इक्वेशनमध्ये आपण लिहू शकतो T1V1 गॅमा -1 इज इक्वल टू T2V2 गॅमा -1. आता व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचं आणि टेम्परेचरचं रिलेशन आपण ऑलरेडी इथं फाइंड केलेलं आहे. किंवा याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर T1 जो आहे तो किती भेटणार तर 4 टाइम्स T2 भेटेल. मग हे रिलेशन आपण या ठिकाणी यूज करू शकतो. मग T1 दिलेलं आहे T1 ची व्हॅल्यू किती 4 T2 टाकून द्यायचं 4 T2. पुढे करायला V1 किती गॅमा -1 मग V1 तसंच लिहिणार आणि गॅमा किती आहे तर गॅमा आहे 1.5. 1.5 म्हणजेच काय ⁻³ किंवा पॉईंटमध्येच असू दे 1.5 मायनस काय झाला 1 झाला ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलं T2 ची व्हॅल्यू दिलेली नाही मग तो तसंच लिहिणार आणि V2 आपल्याला फाइंड करायचं. V2 काय असेल तर गॅमा 1.5 - 1. नेक्स्ट केसमध्ये T2 आणि T2 काय झाला कॅन्सल मग 4 V1 किती भेटला 1.5 - 1 किती 0.5 आणि 0.5चा अर्थ ⁻1/2 आणि त्या करायला V2 पण किती 1/2 ⁻1/2चा अर्थ स्क्वेअर. मग एक काम करा स्क्वेअर रूट जर कॅन्सल करायचं आहे तर याचं काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड दोन्ही बाजूला काय करायचं स्क्वेअरिंग करा. 4चा जो स्क्वेअर आहे तो काय राहिला 16 हे स्क्वेअर रूट काय आलं कॅन्सल आणि काय राहिला तर तुमचा V2. मग आपला जो व्हॉल्यूम आहे तो किती एक्सपांड झाला तर 16 टाइम्स दॅट ऑफ द इनिशियल ओके. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी असेल आणि ऑप्शन बी म्हणजे काय 16 टाइम्स.